नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या 21 डिसेंबर 2025 वार शुक्रवार आणि उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्र असा महिना आहे। अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो। पण मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महत्त्व आहे। या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो। प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून व्रतवैकल्य करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देते। तर बघा, या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील सुरू आहे। ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावं। पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तरी चालेल, आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे। या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही, म्हणजे काहीही कारण असतील, कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारण असतील, तर आपल्या केंद्रामध्ये प्रहराची सेवा देखील असते। त्यांना देखील आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं। जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहराची सेवा करू शकता। त्यासोबतच स्वामी चरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती पारायण, होम हवन यज्ञ हे सगळं या दिवसामध्ये आपण जवळच्या केंद्रामध्ये जाऊन करावं। त्यानंतर 4 तारखेला येत आहे दत्त जयंती। दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणी आहे। त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत। तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत। त्याविषयीचे किंवा त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्य सेवेमध्ये दिलेले गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका तरी आपल्याला या दिवसांमध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरी चालेल, पण आपल्याला ती अवतरणिका वाचायची आहे। त्यासोबतच गुरुचरित्रातील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय तो देखील तुम्ही वाचू शकता आणि त्याचं सेपरेट पुस्तक मिळतं, ते आपल्याला घ्यायचं आहे। एखादा अध्याय वाचायचा असेल तर मोठी पोथी काढून बसण्याची गरज नाही, कारण मोठी पोथी म्हटलं तर तो परम पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद मानला जातो। त्यामुळं उठसूट आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, म्हणून तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकता। तुमची जशी समस्या असेल तशा पद्धतीने जर तुम्ही अध्याय वाचता तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील। तर असो, यासंबंधी आपण फार जास्त बोलणार नाही, कारण त्याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेले आहेत। आता विषय येतो तो मार्गशीर्ष महिन्याचा आणि त्यातल्या त्यात सुरुवातीच्या 6 दिवसांचा, म्हणजेच काय तर उद्यापासून देव दीपावली मल्हारी मार्तंड षडयात्र उत्सव सुरू होत आहे। जसं नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण घटस्थापना करतो, तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत म्हणजे 6 दिवस आपण खंडेरायांच्या नावाने स्थापना करत असतो। अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते। 6 दिवसामध्ये सेवा देखील केली जाते। तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात। अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे कोणीही, म्हणजे समजा महिलाच असं असतं की सेवा करणार, दुसरं कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर मग काय करायचं, आणि दरवर्षी ही प्रथा पाळली गेली पाहिजे। त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या। पण जर तोही प्रश्न तुम्हाला सुटणार नसेल तर तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल। घटस्थापनेला महत्त्व आहेच, पण काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना नका करू। पण या 6 दिवसामध्ये मल्हार सप्तशतीचं जवळच्या केंद्रामध्ये तुम्हाला पुस्तक नक्की मिळेल। एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे। त्यामध्ये एकूण 14 अध्याय आहेत। एक अध्याय आपल्याला वाचायचा आहे। ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकरांना 1 ते 1.5 तास लागू शकतो, जुने असतील तर 1 तासामध्ये होऊन जातं। तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काढायचा आहे आणि ती सेवा करायची आहे। त्यासोबतच आपल्याला देवघरामध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे। आता मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो। त्यामध्ये आपण बऱ्याचशाच गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। त्यापैकी एक आहे म्हणजे श्रीयंत्र, त्यानंतर कमळगट्ट्याची माळ, शंख, अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही घेऊन येऊ शकता आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता।
तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल, लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल चांदीचा, तर तोही तुम्ही घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता. त्यानंतर कासव म्हटलं तर 2 प्रकारचे असतात. एक कासव पाण्यात ठेवायचं असतं आणि एक आपल्याला तांदळात ठेवायचं असतं. आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना, ते आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आणि ज्याच्याकडे आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं. जर कासव तुमच्या देवघरात नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकता. आता या ज्या वस्तू सांगितल्या त्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकता, पण आपल्याला उद्याच्याच दिवशी एक वस्तू ठेवायची आहे. उद्याच्या दिवशी का, तर उद्यापासून आपल्याला कुलदेवाचे षडरात्र उत्सव सुरू होत आहे, म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी ठेवायचे आहे. म्हणून घटस्थापना करत नसाल तरी तुम्ही हे करू शकता. तुमच्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची, ओल्या नारळाची घ्यायची नाही. अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थितपणे, तिला तडा गेलेला नको, अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे. आता हा जो भंडारा म्हणजे काय, तर हळद. तुम्ही जेजुरीला गेला असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली असते, तुम्हाला दिसेल. म्हणून आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणत असतो. तर खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे. पण जर भंडारा घरामध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी हळद आहे तीच तुम्हाला घ्यायची आहे. पण अगदीच मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका, कारण त्यात सगळं काही बाकीचे मसाले जे पडलेले असतात, त्यामुळं अशी हळद खरकटी आपल्याला घ्यायची नाही. तर स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकता आणि तुम्ही घरात भरून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकता. अशा प्रकारे हळद तुम्हाला त्या वाटीमध्ये पूर्ण भरायची आहे. ही जी वाटी आहे ती एका स्टीलच्या वाटीत ठेवायची किंवा प्लेटमध्ये ठेवायची आणि आपल्या देवाचा जो टाक आहे, आपल्याकडे खंडोबाचा जो टाक असतो ना, त्याच्यासमोर ठेवायची आहे. आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे. तुम्ही 1 बेलपत्र ठेवू शकता, 11 ठेवू शकता, 21 ठेवू शकता, पण कमीत कमी 1 बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे. आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे. स्वच्छ बेलपत्र घ्यायचं, त्यावर डाग पडलेले किंवा चिरलेलं तुटलेलं असं पान आपल्याला घ्यायचं नाही. स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची भरभराट होऊ दे, जे काही संकट आहे ते टळून जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू दे. अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे, ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत, अशा प्रकारे तुम्ही त्या खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि हळदीची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे. आता हे ठेवताना आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे, पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची, म्हणजे त्याला हात लागणार नाही. पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल आणि मग तुम्ही देवघरात ठेवत असाल तर ते सारखं सारखं हलवायचं नाही. आता तुम्ही जेव्हा देवांना आंघोळ वगैरे घालणार तेव्हा ते तुम्ही काढू शकता, पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखं सारखं त्याला हात लावायचा नाही. शक्यतो हात लावणं टाळावंच, पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा हा उपाय करून बघा, निश्चितच आपल्या कुलदेवाचा, आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होईल. कारण खंडोबा आपलं कुलदैवत आहे आणि या दिवसामध्ये, या नवरात्रीमध्ये त्यांचा वावर हा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो. त्यांच्या या दिवसामध्ये सूक्ष्म लहरी असतात, त्यामुळे त्यांची ही आवडती हळदीची सेवा आवर्जून करायची आहे. कारण आपले गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा. म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायची असते. आता त्या वाटीचं खोबऱ्याचं काय करायचं, तर आपल्याला चंपाषष्ठीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो. आता तळी भरताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची आहे. ती जी हळद आहे ती एका डबीमध्ये भरून ठेवायची, कारण भंडारा म्हटलं,
हळद म्हटलं तर आपल्याला देवघरामध्ये कायमच लागत असते. आपण तीच हळद नंतर वापरू शकतो. त्यातली हळद जरा दररोज आपण आपल्या कपाळी लावली, घरातील प्रत्येक सदस्यांनी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. नकारात्मकता आपल्याला साधे स्पर्श करणार नाही. अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा आहे. ते खोबरं जे असणार आहे ना, ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि जे बैलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये देवाचे टाक नाहीत, बऱ्याचदा असं होतं की आई वडील आपले गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त दुसरीकडे आलेलो असतो. मग आपल्याकडे टाक नसतात, आपले टाक गावाला असतात. मग करायचं काय? तर बघा, अर्थात तुम्ही करायचं आहे, भलेही तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल पण तुमच्या घरी तर आहे ना, मग त्या खंडोबाच्या नावानं तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथं असा उपाय करू शकता. आवर्जून हा उपाय करून बघा. त्यासोबतच फक्त उपाय करू नका तर उपायासोबत सेवा देखील करा. मल्हार सप्तशतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. नक्कीच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर राहील तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. कारण ज्या मुलांच्या डोक्यावर, पाठीवर बापाचा हात असतो, साथ असते, त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. तर माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.